करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन चॅप्टर्स आपल्याला इतके डिटेलमध्ये करणं का गरजेचं असतं, कारण यावरती सतत प्रत्येक एक्झामला प्रश्न हा विचारला जात असतो। त्यामुळे खूप सारा मोठा चॅप्टर असल्यामुळे यावरती वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळ्या संकल्पनेवरती प्रश्न हे राष्ट्रपती या टॉपिकवरती विचारले जात असतात। खूप छोट्या छोट्या बाबी यामध्ये अभ्यासाव्या लागत असतात आपल्याला। त्या अनुषंगाने आपल्याला हा टॉपिक खूप डिटेलमध्ये आणि डीपमध्ये पाहावा लागतो। आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींना क्षमा करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे। क्षमादानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे। मग क्षमादानाचा अधिकार जो राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्रपणे ठेवलेला आहे। म्हणजे काय, तर न्यायव्यवस्थेने जरी एखाद्या गुन्ह्यामध्ये न्यायनिवाडा दिला असेल, एखाद्या गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवलं असेल, तरी देखील खऱ्या अर्थानं त्यामध्ये राष्ट्रपती त्या आरोपीस क्षमा करू शकतात, त्या आरोपीच्या शिक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करू शकतात, असा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे। म्हणजे हा अधिकार जो आहे हा एक कार्यकारी अधिकार म्हणून राष्ट्रपतींचा गणला जातो। तो न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्र ठेवलेला काय आहे, तर हा एक कार्यकारी अधिकार म्हणून राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आला आहे, म्हणून तो न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्र ठेवण्यात आला आहे। आता न्यायव्यवस्थेने एखाद्या गुन्ह्यामध्ये न्यायनिवाडा केल्यानंतर, एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा सुनावल्यानंतर राष्ट्रपतींना त्या शिक्षेमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्यघटनेने का दिलाय, त्यामागचं नेमकं कारण काय। जर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली किंवा कुठल्याही स्वरूपाची शिक्षा सुनावलेली असेल, तर त्या शिक्षेसंदर्भात न्यायालयाने तर शिक्षा सुनावलेली आहे, पण त्या शिक्षेसंदर्भात क्षमादानाचा अधिकार किंवा ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार, पर्यायी शिक्षा देण्याचा अधिकार किंवा वेगवेगळ्या स्वरूपातले क्षमा करण्याचे राष्ट्रपतींना अधिकार का देण्यात आलेले आहे, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आणि नेमकं न्यायव्यवस्थेपासून हा एक स्वतंत्र अधिकार राष्ट्रपतींना का दिलेला आहे, हा कार्यकारी अधिकार म्हणून राष्ट्रपतींना का देण्यात आलेला, त्यामागचं नेमकं कारण काय। तर त्यामागचे दोन कारण आपल्याला पाहायचे। सर्वात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे हा की कायदा लागू करत असताना न्यायव्यवस्थेकडनं एखादी चूक झाली असेल, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा देत असताना किंवा एखाद्या व्यक्तीला शिक्षेच्या स्वरूपात कुठल्या प्रकारचा कायदा लावत असताना न्यायव्यवस्थेकडनं एखादी चूक झाली असेल, तर त्या चुकीची खऱ्या अर्थानं दुरुस्ती करण्यासाठी हा एक मार्ग खुला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही आरोपीला जास्त शिक्षा होऊ नये किंवा कुठल्या आरोपीला जर शिक्षा दिलेली असेल तर ती शिक्षा देत असताना चुकून कुठल्या प्रकारचे कलम लागू झाले असेल किंवा न्यायव्यवस्थेकडनं एखाद्या स्वरूपाची चूक झाली असेल, तर त्या चुकीसाठी ती दुरुस्ती करण्यासाठी हा एक मार्ग जो आहे तो खुला ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार। त्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे। त्याचबरोबर राष्ट्रपतींना अत्यंत कडक शिक्षा जर या ठिकाणी वाटत असेल की या व्यक्तीने एखादा गुन्हा केला, त्या गुन्ह्यासंदर्भात त्याला जी न्याय व्यवस्थेने एक शिक्षा सुनावलेली आहे ती शिक्षा थोडी कडक स्वरूपातली आहे, तर ती कडक स्वरूपातली शिक्षा थोडी सॉफ्ट करण्यात यावी, थोडी त्या शिक्षेमध्ये शिथिलता करण्यात यावी, त्यासाठी हा अधिकार त्यासाठी हा अधिकार राष्ट्रपतींना खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आला आहे। तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। त्यामुळे न्यायव्यवस्थेकडनं भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींना हा अधिकार देण्यात आलेला आहे की न्यायव्यवस्थेपासून स्वतंत्र असलेला हा एक अधिकार राष्ट्रपतींना आहे। त्यामुळे हे दोन मुद्दे त्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एखाद्या वेळेस कुठलेही कलम लागू करताना न्यायव्यवस्थेकडनं जर चूक झाली असेल तर त्या चुकीची दुरुस्ती म्हणून राष्ट्रपतींना हा एक अधिकार आहे। आणि त्यानंतर जर राष्ट्रपतींना असं वाटत असेल की राष्ट्रपतींना एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक शिक्षा सुनावलेली आहे असं वाटल्यास त्या शिक्षेमध्ये ते पर्यायी बदल करू शकतात, ती शिक्षा थोडीशी सॉफ्ट करू शकतात। अशा स्वरूपातले हे दोन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, नेहमी प्रश्न हा असतोच की राष्ट्रपतींना कोणत्या कलमाअंतर्गत क्षमादानाचा अधिकार आहे। तर कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना एखाद्या गुन्ह्यासाठी, एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असेल आणि न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्या गुन्ह्यासाठी जर राष्ट्रपतींना त्या व्यक्तीला, त्या गुन्हेगाराला क्षमा करायची असेल, म्हणजे संपूर्णतः शिक्षा माफ करायची असेल किंवा त्या शिक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चेंजेस करायचे असेल किंवा त्या शिक्षेमध्ये थोडासा सॉफ्ट कॉर्नर आरोपीला द्यायचा असेल, तर त्या संदर्भात कलम 72 अंतर्गत प्रत्येक गुन्ह्यासाठी, म्हणजे कोणत्याही गुन्ह्यासाठी, आपण म्हणूया की सर्व गुन्ह्यांसाठी राष्ट्रपती त्या शिक्षेमध्ये बदल करू शकतात किंवा राष्ट्रपती त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला क्षमाही करू शकत असतात। त्यामुळे हे संपूर्ण मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये 3 मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की राष्ट्रपतींना सर्व गुन्ह्यांसाठी शिक्षा माफ करायचा अधिकार जरी असला तरी नेमकं सर्व गुन्ह्यांमध्ये नेमकं कोणकोणत्या बाबी येतात।
तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कायदा असेल, केंद्रीय कायद्याचं जर एखाद्या वेळेस कोणत्याही आरोपीने उल्लंघन केलेलं असेल तर केंद्रीय कायद्याचं उल्लंघन झालेलं असल्यास त्या गुन्ह्यासंदर्भात शिक्षा माफ करायचं किंवा दंड देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. म्हणजे जर केंद्रीय कायद्याचं कुठल्याही स्वरूपाचं उल्लंघन झालेलं असेल तर त्या गुन्ह्यासंदर्भात शिक्षा देण्याचं काम किंवा दंड देण्याचं काम जे आहे ते राष्ट्रपतींना आहे. पण त्या संदर्भात ते त्या गुन्हेगाराला त्या संदर्भात शिक्षा कमी देखील करू शकतात किंवा ती शिक्षा माफ देखील करू शकतात. हा देखील अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे केंद्रीय कायद्याचं केंद्रीय कायद्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं एखाद्या आरोपीने जर उल्लंघन केलं असेल आणि त्याच्याकडनं हा गुन्हा झाला असेल तर त्या गुन्ह्याबद्दल त्याला कुठल्याही स्वरूपाची शिक्षा सुनावली असेल तर त्या संदर्भात ती शिक्षा कमी करण्याचा किंवा त्या शिक्षा माफ करण्याचा किंवा त्या शिक्षेच्या दंडासंदर्भात त्या आरोपीस सॉफ्ट कॉर्नर द्यायचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्रीय कायद्याचं उल्लंघन झालेल्या बाबी संदर्भात आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जर पाहिला आपण तर लष्करी न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यासंदर्भात शिक्षा सुनावलेली असेल. आपण मार्शल लॉ संदर्भात चर्चा केली होती. म्हणजे लष्करी न्यायालय हे न्यायव्यवस्थेपासून एक स्वतंत्र न्यायालय आहे. म्हणजे लष्कराचं न्यायालय हे सेपरेट न्यायालय असतं. त्याचा सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाशी काही संबंध नसतो. त्या ठिकाणी जर शिक्षा सुनावलेली असेल तर त्या शिक्षे संदर्भातही क्षमादानाचा अधिकार किंवा त्या शिक्षेसंदर्भातही बदल करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीचं कोर्ट मार्शल झालं असेल किंवा जर एखाद्या व्यक्तीला लष्करी न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा सुनावली असेल तर त्या शिक्षेसंदर्भात बदल करण्याच्या किंवा त्या शिक्षेसंदर्भात माफी करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. त्यामुळे हा देखील मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की देहदंडाची जर शिक्षा एखाद्या आरोपीला दिली असेल, फाशीची शिक्षा एखाद्या आरोपीला दिली असेल, देहदंडाची शिक्षा एखाद्या आरोपीला जर या ठिकाणी दिली असेल तर ती देहदंडाची शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा स्वरूपातल्या ह्या 3 मुद्द्यांबद्दल आपण चर्चा केली. आता नेमकं क्षमादानाचा अधिकार किंवा क्षमा करण्याचा अधिकार म्हणजे काय? क्षमा, आता हा पहिला मुद्दा आपण पाहूया की क्षमा म्हणजे काय. तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यासंदर्भात पूर्णपणे शिक्षा माफ करायची असेल, जर समजा एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली असेल किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली असेल तर न्यायव्यवस्थेकडनं कुठल्याही स्वरूपाची एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी हा एक मार्ग खुला आहे. तर त्या संदर्भात राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे शिक्षेची माफी करू शकतात. म्हणजे कुठल्याही स्वरूपाची शिक्षा त्या व्यक्तीला न देणे अशा देखील अधिकार राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. न्यायालयाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षा दिली असेल तर त्या शिक्षेसंदर्भात त्या आरोपीस पूर्णपणे माफी करण्याचा किंवा पूर्णपणे क्षमा करण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण बघूया की पर्यायी शिक्षा. आता पर्यायी शिक्षा म्हणजे काय, तर एखादा आरोपी वृद्ध असेल आणि वृद्ध असलेल्या आरोपीला जर 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिलेली असेल तर ती 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा तशीच असेल, पण त्या 10 वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेऐवजी त्याला शिक्षा थोडी सॉफ्ट करण्यात येणार. म्हणजे काय, तर त्या 10 वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेऐवजी त्याची शिक्षा 10 वर्षच असेल, पण त्या संदर्भात त्याला शिक्षा जी असेल ती थोडी सॉफ्ट करण्यात येईल. म्हणजे त्याला शिक्षेचं स्वरूप जे असेल ते बदलण्यात येणार. म्हणजे त्याला जर त्याच्याकडनं सक्त मजुरी होत नसेल तर त्याला समजा बगीच्याला पाणी घालणं किंवा एखादं दुसरं काम जे असेल ते त्याच्याकडनं झेपावत नसेल अशा स्वरूपाचं काम, सॉफ्ट काम हे त्याला देण्यात येणार. म्हणजे पर्यायी शिक्षा जी असेल ती 10 वर्षाचीच असेल, पण त्याला जर समजा सक्त मजुरीची शिक्षा असेल तर ती सक्त मजुरीची शिक्षा तेवढीच असणार 10 वर्षाची, पण सक्त मजुरी ऐवजी त्याला पर्यायी शिक्षा 10 वर्ष दुसरी कोणती देण्यात येणार. बरोबर, शिक्षेचं स्वरूप तेवढंच असेल. देहदंडाच्या जर समजा त्याला सक्त मजुरीची शिक्षा असेल तर सक्त मजुरीची शिक्षाच असेल, पण त्याच्याकडनं शारीरिक परिस्थिती त्याची पाहून त्याच्याकडनं जर ती शिक्षा पेलवली जात नसेल तर त्या ठिकाणी त्याला 10 वर्ष शिक्षा देण्यात येणार, पण ती शिक्षेचं स्वरूप जे असेल ते थोडंसं सॉफ्ट असेल. म्हणजे त्याला सक्त मजुरीऐवजी इतर दुसरे जी कामं आहेत ते कामं करून त्याच्याकडनं घेतली जाणार, अशा स्वरूपाची पर्यायी शिक्षा. त्यानंतर आपण पाहणार आहोत की सवलत. आता सवलत म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिलेली असेल तर त्या 10 वर्षाच्या सक्त मजुरीऐवजी त्याला ती शिक्षा 5 वर्ष करण्यात येणार. बरोबर, 10 वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेऐवजी
5 वर्षाची सक्त मजुरी करण्यात येणार, म्हणजे शिक्षेमधून त्याला सवलत देण्यात येणार. आता सवलत म्हणजे काय, तर आपण म्हणतो की आपण सवलत पाहिली असेल, काही ठिकाणी 30% सवलत, काही ठिकाणी 50% सवलत. सवलत हा इश्यू आपल्या संदर्भात नेहमी घडत असतो. त्यामुळे एखाद्या आरोपीला जर 10 वर्षाची शिक्षा दिली असेल सक्त मजुरीची, तर त्या 10 वर्षाच्या शिक्षेऐवजी त्याला 5 वर्षाची शिक्षा देण्यात येणार. पण शिक्षेचं स्वरूप या ठिकाणी तेच असणार, पण शिक्षेमध्ये, शिक्षेच्या कालावधीमध्ये सवलत देण्यात येणार, म्हणजे 50% सवलत त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आता सूट देखील त्याच प्रकारचा आहे. आता सूट जर म्हणणार आपण, तर एखाद्या व्यक्तीला शिक्षा जर 10 वर्षाची सुनावली असेल तर ती 10 वर्षाची शिक्षा कमी करण्यात यावी, पण त्या ठिकाणी पर्याय नाही, त्याला त्या स्वरूपाची शिक्षा जी आहे ती देण्यात येणार. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे स्थगिती. आता स्थगिती म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीस जर देहदंडाची शिक्षा झाली असेल, फाशीची शिक्षा झालेली असेल, तर त्या व्यक्तीला, त्या गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेसंदर्भात स्थगिती का देण्यात येणार, तर त्या व्यक्तीला राष्ट्रपतींकडे अर्ज करण्यासाठी, दयेचा अर्ज करण्यासाठी किंवा राष्ट्रपतींकडे शिक्षा कमी करण्यासाठी, शिक्षा माफी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात यावा, किंवा शिक्षेच्या स्वरूपामध्ये कुठले बदल करायचे असेल, किंवा कुठल्याही स्वरूपात चुकी झाली असेल न्यायालयाकडनं, किंवा राष्ट्रपतींना कडक शिक्षा ज्या वाटत असेल ती कमी करायची असेल, तर अशा संदर्भात कोणतेही इश्यू असेल तर काही काळासाठी ती स्थगिती देण्यात येते. फाशीची शिक्षा तर त्याला दिलेलीच असेल, बरोबर, फाशीची शिक्षा रद्द होणार नाही होणार हा इश्यू नाही, पण फाशीची शिक्षेला स्थगिती देण्यात येणार काही काळासाठी, कारण तो जो मधला पिरियड असेल त्या पिरियडमध्ये तो व्यक्ती, तो गुन्हेगार राष्ट्रपतींना दया मागण्याचा अधिकार किंवा क्षमा मागण्याचा जो अधिकार आहे त्यासाठी तो कागदोपत्री अप्लाय करू शकतो. आता दया जी आहे किंवा क्षमा जी आहे ती तोंडी मागितली जात नाही, ती अर्जाच्या स्वरूपात किंवा शिक्षेचं स्वरूप जी माफ करायचं असेल ती राष्ट्रपतींच्या नावाने लेखी स्वरूपात क्षमा मागली जात असते. त्यामुळे स्थगिती म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीला झालेली शिक्षा माफ न करणं. एखाद्या आरोपीला जर शिक्षा झाली असेल तर काही काळासाठी त्याला स्थगिती देण्यात येणं, कारण राष्ट्रपतींना तो दया मागण्याचा अधिकार राष्ट्रपतींनी जो दिलेला आहे तो आरोपी त्यासाठी अर्ज करू शकतो, त्या शिक्षेसाठी अप्लाय करू शकतो, म्हणून या स्वरूपात स्थगिती ही दिली जाते. अशा स्वरूपातले हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते राष्ट्रपतींच्या संदर्भातले आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. आता यानंतर अजून काही मुद्दे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया. मित्रांनो, राष्ट्रपतींना कलम 72 अंतर्गत जो क्षमादानाचा अधिकार देण्यात आलेला आहे, जो शिक्षेत माफी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, दयेचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. पण आपल्याला अजून एक बाब देखील त्या ठिकाणी महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राष्ट्रपतींसोबतच राज्यपालाला देखील क्षमेचा अधिकार किंवा दयेचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर नेमकं राष्ट्रपतींचा क्षमेचा अधिकार, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आणि राज्यपालाला देण्यात आलेला अधिकार या संदर्भात नेमका फरक काय तो देखील आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे राज्यपालास देखील कलम 161 अंतर्गत क्षमादानाचा अधिकार देण्यात आला आहे. आता कलम 161 अंतर्गत राज्यपालाला जो क्षमादानाचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना जो क्षमादानाचा अधिकार देण्यात आला आहे, यामध्ये नेमका फरक काय आहे तो देखील फरक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण या दोघांच्या शिक्षेमधल्या फरकावर देखील प्रश्न हा विचारला जात असतो. तर आपण पाहूया की राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार आणि राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार यातलं कंपॅरिझन नेमकं काय आहे ते देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे घटनेतील कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे राज्यपालांना कलम 161 अंतर्गत दयेचा अधिकार किंवा क्षमादानाचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही फॅक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की राज्यपालास कलम 161 अंतर्गत दयेचा अधिकार किंवा क्षमादानाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. पण ज्या स्वरूपात भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपतींना दयेचा अधिकार किंवा क्षमादानाचा अधिकार दिलाय, त्या स्वरूपात मात्र राज्यपालांना दिलेला नाही. राज्यपाल कोणत्याही शिक्षेसंदर्भात क्षमा देऊ शकतात, सूट देऊ शकतात, सवलत देऊ शकतात आणि त्या संदर्भात स्थगिती देऊ शकतात. इथे राज्यपाल लिहून घ्या आपण. ज्याप्रमाणे राष्ट्रपती वेगवेगळ्या शिक्षेसंदर्भात क्षमा देऊ शकतात, वेगवेगळ्या शिक्षेसंदर्भात सूट देऊ शकतात किंवा सवलत देऊ शकतात आणि त्या शिक्षेला स्थगिती देखील देऊ शकतात, तसाच स्वरूपाचा अधिकार या ठिकाणी राज्यपालांना देखील देण्यात आलेला आहे. पण फरक एवढाच आहे की राज्यपालांना जो अधिकार आहे
त्या अधिकारामध्ये लष्करी न्यायालयासंदर्भात शिक्षेच्या सुटी संदर्भात अधिकार नाहीये आणि त्याचबरोबर देहदंडाची जर एखाद्या आरोपी शिक्षा सुनावली असेल कुठल्या गुन्ह्यासंदर्भात तर त्या शिक्षेसंदर्भातही राज्यपालांना या ठिकाणी अधिकार नाही. म्हणजे लष्करी न्यायालयासंदर्भात म्हणजे लष्करी न्यायालय म्हटलं म्हणजे काय तर केंद्राशी रिलेटेड बाब आहे किंवा राष्ट्राशी रिलेटेड वरच्या लेवलची ती बाब आहे. त्यामुळे लष्करी न्यायालयासंदर्भात ज्याही स्वरूपात गुन्हा घडलेला असेल आणि त्या गुन्ह्यासंदर्भात त्या गुन्हेगाराला जर शिक्षा माफी करायची असेल किंवा शिक्षेमध्ये सवलत द्यायची असेल तर तो अधिकार केवळ राष्ट्रपतींना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या स्वरूपाचा कुठल्याही प्रकारचा अधिकार हा राज्यपालांना अजिबात नाही. त्याचबरोबर जर एखाद्या आरोपीला एखाद्या मोठ्या गुन्ह्यासंदर्भात देहदंडाची शिक्षा सुनावलेली असेल तर त्या देहदंडीच्या शिक्षेसंदर्भात माफी करण्याचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार हा राज्यपालांना अजिबात नाही. तो अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे. तर आपल्याला या ठिकाणी दोनच मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की क्षमादानाचा अधिकार राज्यपालांना जरी राष्ट्रपतींप्रमाणे दिला असला तरी देखील लष्करी न्यायालयासंदर्भातल्या गुन्ह्यासंदर्भात त्याचबरोबर देहदंडाच्या शिक्षेसंदर्भातला जो अधिकार आहे तो राष्ट्रपतींना आहे. फक्त तो राज्यपालांना अजिबात या ठिकाणी देण्यात आलेला नाही. मी पुन्हा रिपीट करतो की देहदंडाच्या शिक्षेसंदर्भात किंवा लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात कुठल्याही स्वरूपाचे बदल करण्याचा किंवा कुठल्याही स्वरूपाचा क्षमा करण्याचा किंवा दया करण्याचा अधिकार राज्यपालांना अजिबात नसतो. तो अधिकार केवळ आणि केवळ राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. क्षमादानाचा अधिकार राष्ट्रपतींना कलम 72 अंतर्गत देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे राज्यपालाला कलम 161 अंतर्गत देण्यात आलेला आहे. आता दयेचा अधिकार राष्ट्रपती जो देत असतात तो दयेचा अधिकार जर राष्ट्रपतींनी एकदा फेटाळला म्हणजे एखाद्या आरोपीला दयेचा अधिकार संदर्भात राष्ट्रपतीने जर अर्ज फेटाळला तर तो आरोपी तो गुन्हेगार पुन्हा दयेचा अधिकार करू शकत नाही. कारण राष्ट्रपतींनी जर पहिल्यांदा तो दयेचा अधिकार फेटाळला असेल तर पुन्हा त्याला निवेदन पाठवता येत नाही राष्ट्रपतींच्या नावाने किंवा पुन्हा क्षमेचा अधिकार तो राष्ट्रपतींना कागदोपत्री हा मागू शकत नाही. हा देखील मुद्दा तेवढाच या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता राष्ट्रपतींनी जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा माफी करायची असेल तर त्या शिक्षा माफी करण्यामागचा हेतू हा पक्षपाती नसावा किंवा मनमानी नसावा किंवा त्या गुन्ह्यासंदर्भात राष्ट्रपतींनी चुकून त्या व्यक्तीला शिक्षा माफी केलेली नसावी. त्यामागे काहीतरी रिझन असावं. त्या ठिकाणी राष्ट्रपतीला जर समजा एखाद्या आरोपीला शिक्षा जर माफ करायची असेल तर त्यासाठी त्याला संसदेशी किंवा आपण म्हणूया लोकसभा राज्यसभा या मंडळाशी चर्चा करावी लागते आणि त्या संदर्भात चर्चा करूनच एखाद्या आरोपीला राष्ट्रपती शिक्षा देऊ शकतात. तर राष्ट्रपती मनमानी न करता राष्ट्रपती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता म्हणजे राष्ट्रपती कुठलाही वाईट हेतू न ठेवता एखाद्या आरोपीला शिक्षा माफ करू शकत नाही. अशा स्वरूपाचा अधिकार राष्ट्रपतींना नाहीये. तशा स्वरूपात जर त्यांनी शिक्षा एखाद्या व्यक्तीला माफ केली तर त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जाता येते किंवा कुठल्याही स्वरूपाचा अधिकार हा राष्ट्रपतींना त्या ठिकाणी देण्यात आलेला नाहीये. या ठिकाणी पक्षपाती किंवा मनमानी किंवा कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू राष्ट्रपतींचा नसावा शिक्षा माफ करण्याच्या बाबतीत. त्यामुळे हा देखील मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती हा सल्ला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घेऊ शकतात. म्हणजे जर समजा पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ असेल यांच्याशी चर्चा करूनच राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीच्या शिक्षेची माफी करू शकतात किंवा त्याच्यामध्ये स्थगिती आणू शकतात किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे चेंजेस करू शकतात. म्हणजे राष्ट्रपतींना हा अधिकार आहे का तर राष्ट्रपती त्या ठिकाणी मनमानी करू शकत नाही. राष्ट्रपती कुठल्याही प्रकारचा पक्षपात करू शकत नाही. राष्ट्रपती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाईट हेतू मनात ठेवून शिक्षेची माफी करू शकत नाही. कारण त्यांना एखाद्या आरोपीला जर शिक्षा माफ करायची असेल तर मी मगाशीच बोललो की केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊनच शिक्षा माफी जी आहे ती अंमलात राष्ट्रपतींना आणावी लागते. त्यामुळे हा मुद्दा देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी शिक्षा माफी जर करायची असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळाशी सल्ला घेऊनच राष्ट्रपती शिक्षा ही माफ करू शकतात. त्यामुळे हा मुद्दा देखील या ठिकाणी गरजेचा आहे. त्यामुळे दिलेल्या आदेशाचे कारण देणं राष्ट्रपतींना गरजेचं नाही. म्हणजे एखादी जर राष्ट्रपतींना आदेश दिला असेल तर त्या राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशाचं कारण राष्ट्रपतींना देणं बंधनकारक नाही. हा देखील मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आणि जर दयेचा अधिकार एखाद्या राष्ट्रपतींना असला तर एखाद्या आरोपीला जर दया किंवा क्षमा हवी असेल कुठल्या गुन्ह्यासंदर्भात तर त्या संदर्भात तो राष्ट्रपतींना अर्ज हा कागदोपत्रीच करू शकतो. कुठल्याही प्रकारची तोंडी किंवा आपण म्हणूया की मौखिक शिक्षा जी आहे असं तोंडी शिक्षा माफ करण्यासाठी राष्ट्रपतींना तो विनंती करू शकत नाही. कुठल्याही स्वरूपाची शिक्षा जर माफ करायची असेल तर त्यासाठी तोंडी स्वरूपात शिक्षाही मांडता येत नाही किंवा मागता येत नाही. कागदोपत्रीच शिक्षा माफी ही
राष्ट्रपतींना एखादा आरोपी मागू शकतो. त्यामुळे हा मुद्दा देखील तेवढाच या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढचे अजून मुद्दे महत्त्वाचे शेवटचे आपण पाहूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती ह्या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. या सर्वात शेवटच्या मुद्द्यामध्ये नेमकं काय दिलं आहे, तर राष्ट्रपती जो आहे तो म्हणजे भारताने जी संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, ह्या संसदीय शासन प्रणालीमध्ये राष्ट्रपती हा केवळ नाममात्र कार्यकारी प्रमुख असतो. खऱ्या अर्थानं वास्तविक कार्यकारी प्रमुख जो असतो तो भारताचा पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतं. म्हणजे राष्ट्रपतीला या ठिकाणी अधिकार जरी देण्यात आलेले असले तरी देखील त्याला कोणताही निर्णय घेताना पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानंतरच तो त्या वेगवेगळ्या निर्णयांवरती सह्या करत असतो. म्हणजे राष्ट्रपती हा खऱ्या अर्थानं कार्यकारी प्रमुख जरी असला तरी तो त्याला निर्णय जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने घेण्यात येत असतात. त्यामुळे तो एक नाममात्र कार्यकारी प्रमुख आहे असा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. नाममात्र कार्यकारी प्रमुख, पण वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे, तर पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ. त्यामुळे संसदीय शासन प्रणालीमध्ये राष्ट्रपतींना नाममात्र कार्यकारी प्रमुख असं म्हटलं जातं. बरोबर. तर आपण राष्ट्रपती ह्या पदाचा संपूर्ण अभ्यास करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या बाबी लक्षात आल्या असेल की राष्ट्रपतींना अध्यादेशाचा अधिकार असेल, क्षमादानाचा अधिकार असेल किंवा राष्ट्रपतींना जे काही अधिकार दिलेले आहे ते अधिकार केवळ पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळाशी डिस्कस करूनच त्याला ते अधिकार घेता येतात. त्यामुळे या ठिकाणी असं म्हटलं आहे की राष्ट्रपती जरी कार्यकारी प्रमुख असला तरी तो वास्तविक प्रमुख नाही. राष्ट्रपतीला हे एक नाममात्र अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून त्यामुळे राष्ट्रपतींना संसदीय शासन प्रणालीमध्ये नाममात्र कार्यकारी प्रमुख असं म्हणतात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता राष्ट्रपतींचं घटनात्मक स्थान काय आहे, जर आपण अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रपतींशी कंपॅरिझन केलं तर त्यामध्ये फरक काय नेमका, जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये जी अध्यक्षीय प्रणाली आहे ते अध्यक्षीय प्रणाली अमेरिकेने जी स्वीकारलेली आहे त्या प्रणालीमध्ये आणि भारताच्या प्रणालीमध्ये नेमका फरक काय आहे. आता राष्ट्रपतींचं स्थान आणि अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांचं स्थान याच्यात नेमकं काय फरक आहे, याच्यामध्ये कंपॅरिझन आपल्याला जर करायचं म्हटलं तर राष्ट्राध्यक्ष जे आहे ते कार्यकारी विभागाचे प्रमुख असतात. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे म्हणजे अमेरिकेत आता बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष आहे, तर बराक ओबामा खऱ्या अर्थानं कार्यकारी विभागाचे प्रमुख आहे. पण आपण जर भारताच्या संसदीय प्रणालीमध्ये विचार केला तर राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख जरी असले तरी वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण आहे, तर या ठिकाणी पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ आहे असं आपण मगाशी पाहिलं. या ठिकाणी निर्णय जे म्हणजे प्रशासन जे आहे ते राष्ट्राध्यक्षांवरती सोपवलेलं असतं. अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे हे संपूर्ण राष्ट्राचं प्रशासन ते स्वतः पाहत असतात. संपूर्ण राष्ट्राचं प्रशासन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाहत असतात. हे त्यांच्या नावावरती सोपवलं असतं किंवा त्यांच्याकडे सोपवलेलं असतं. ते कोणत्याही सचिवालया ठिकाणी पदच्युत करू शकत असतात. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते कार्यकारी प्रमुख आहे. खऱ्या अर्थानं बरेचसे अधिकार जे आहेत ते राष्ट्राध्यक्षांना देण्यात आलेले आहे. संपूर्ण प्रशासन हे राष्ट्राध्यक्षांच्या नावानं चालत असतं. पण आपण जर या ठिकाणी विचार केला तर भारतीय संसदीय प्रणालीमध्ये राष्ट्रपतींचे स्थान हे ब्रिटिश राज्यघटनेमध्ये असलेल्या राजासारखे आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या राज्यघटनेमध्ये राजाचं जे स्थान आहे तेच स्थान या ठिकाणी राष्ट्रपतींचं भारतामध्ये आहे. खऱ्या अर्थानं तो राष्ट्राचा प्रमुख आहे पण कार्यकारी विभागाचा प्रमुख नाही. राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख आहे पण कार्यकारी विभागाचा प्रमुख नाही. कार्यकारी विभागाचा प्रमुख हा पंतप्रधान व त्याचा मंत्रिमंडळ हे कार्यकारी विभागाचे खरे वास्तविक प्रमुख असतात. त्यांचा निर्णय घेऊनच राष्ट्रपतींना या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करूनच बरेचसे निर्णय राष्ट्रपती घेऊ शकत असतात. त्यामुळे तो देशाचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व जरी करत असला तरी त्याला कार्यकारी प्रमुख जरी असला तरी त्याला नाममात्र या ठिकाणी आपण म्हणूया की राष्ट्रपतींना नाममात्र महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे कार्यकारी विभागाचं काम खऱ्या अर्थानं कोण करत असतं तर ते पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ करत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा जर पाहिला आपण तर राज्यकारभार जो आहे देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालत असतो, तो देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावानं जरी चालत असला तरी देशाचा राज्यकारभार पाहायचं काम किंवा देशाचं राज्यकारभार शासन प्रशासन चालवायचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी पंतप्रधानांचंच आहे. आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीमध्ये देखील आपण पाहिलं की प्रशासन जे आहे ते राष्ट्राध्यक्षांच्या नावावरती चालतं किंवा राष्ट्राध्यक्षांवरती ते सोपवलेलं असतं.
पण या ठिकाणी तो देशाचं प्रतिनिधित्व जरी करत असला पण देशाचा राज्यकारभार मात्र करत नाही, कारण देशाचा राज्यकारभार हा देशाचे पंतप्रधानच करत असतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे करत असतं. म्हणजे त्याचे प्रशासनातील राष्ट्रपतींचे प्रशासनातील स्थान जे आहे ते केवळ सभांपुरतेच या ठिकाणी देण्यात आलेले आहे. राष्ट्रपतींचे प्रशासनातील स्थान केवळ वेगवेगळ्या सभांचे अध्यक्ष पद भूषवणं किंवा वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्या अटेंड करणं एवढंच एक प्रकारचं स्थान राष्ट्रपतींचं भारतीय संसदीय शासन प्रणालीमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला घेतल्याशिवाय राष्ट्रपती कोणत्याही बाबतीमध्ये बदल हे करू शकत नाही, कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे अशी टीका करण्यात आली आहे किंवा असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींचं स्थान हे भारतीय राज्यघटनेमध्ये नाममात्र आहे. ते जरी कार्यकारी प्रमुख असले तरी देखील वास्तविक कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळच असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संसदीय शासन प्रणालीमध्ये राष्ट्रपतींचं स्थान जे आहे ते ब्रिटिश राज्यघटनेतील राजाप्रमाणे आहे. पण अमेरिकेच्या अध्यक्ष प्रणालीमध्ये राष्ट्राध्यक्षांचे जे स्थान आहे ते भारतीय राष्ट्रपतींच्या असलेल्या स्थानापेक्षा थोडंसं वेगळं आहे. एवढंच कंपॅरिझन या ठिकाणी करणं गरजेचं आहे.